हिंगोलीला आज ऑरेंज अलर्ट, अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी, सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। साताऱ्यामधल्या माणमधील आंधळी धरण ओव्हरफ्लो झालंय। परिसरामधल्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागायला काहीशी मदत होतीये। सांगलीमध्ये सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। बंधाऱ्यावरती स्वतःचा जीव धोक्यात घालून मासे पकडण्याचे उद्योग सध्या सुरू केले आहेत। नाशिकच्या येवल्यामध्ये सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं। शेतामध्येच कांदा खराब झाल्यामुळे बळीराजा हवालदिलाय। नाशिकच्या लासलगावमध्ये मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलेलं आहे। वादळी वाऱ्याने शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजून गेला। धाराशिवमधल्या उमरगा तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस। उमरगा शहरासह अचलेर, कोरेगाववाडी, चिंचोली, भुयार या परिसरामध्ये जोरदार पाऊस। धाराशिवमधल्या भूम शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। 15 दिवसांपूर्वी कोरड्या ठाक असलेल्या नद्या सध्या दुथडी भरून वाहू लागल्या। भूममधील बाळगंगा नदी ही जोरदारपणे वाहू लागली आहे। पावसामुळे साताऱ्यामधल्या अनेक मार्गांवरती खड्ड्यांचं साम्राज्य। 2 ते 3 फुटाचे रस्ते खड्ड्यांना पडल्या। रस्त्यांना हे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे रस्त्यांची चाळण झाल्याची परिस्थिती सध्या दिसतेय। वाहन चालकांची मात्र तारेवरची कसरत सध्या होतीये। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पहिल्याच पावसामध्ये परशुराम घाटामधील गॅबियन वॉल ढासळण्याच्या स्थितीत आहे। साताऱ्यामधल्या ठोसेघर महामार्गावरती महाकाय दगड रस्त्यावरती आलेत। दोन्ही बाजूकडची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। गुहागरमधल्या पाचेरी सडा इथे एक डोंगर खचलाय। मोठ्या प्रमाणावरती दगड आणि माती सध्या इथल्या रस्त्यांवरती पसरली आहे। चिपळूणमध्ये एनडीआरएफची 25 जणांची टीम सध्या दाखल झाली। अतिवृष्टीच्या काळामध्ये आपत्ती उद्भवली तर मदत करण्यासाठी ही टीम सध्या पोहोचली आहे। बीड जवळील कपिलधारा धबधबा प्रवाहित। मे महिन्यामध्येच कपिलधारा धबधबा 100 फुटांवरून वाहतोय। पहिल्याच पावसामध्ये बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित। बंदी आदेश लागू होण्यापूर्वी कोंडेश्वर परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी। मुंबईमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप, मात्र सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली। आज मुंबईला हवामान विभागाचा येलो अलर्ट। मुंबईमध्ये आज 12:13 हायटाईडच्या दरम्यान 4.88 मीटरच्या लाटा उसळल्या। समुद्रकिनारी जाण्यासाठी पर्यटकांना मनाई आहे। वरळी मेट्रो स्थानक ते आरे जेव्हीएलआर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे। काल झालेल्या प्रवासाचा मेट्रोवरती सुद्धा परिणाम झाला होता। वरळी परिसरामधल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे हे स्थानक बंद ठेवण्यात आलं होतं। आज सुद्धा आचार्य अत्रे चौक वरळी हे स्थानक बंद आहे। तळकोकणाला आज रेड अलर्ट आहे पावसाचा। या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलंय। अतिवृष्टीचा एकूण 59 गावांना फटका बसलाय। हवामान विभागाचा आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट। गगनबावडा, भुदरगड, आजरा, कागल, चंदगड या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस। कोल्हापूर जिल्ह्यामधली सगळी धरणं जवळपास 45 ते 50% भरली आहेत। ठाण्यामधल्या किसननगर 1 या परिसरामधील नंदादीप इमारतीचा 3ऱ्या मजल्याचा भाग कोसळलाय। घटनास्थळी अग्निशमन दल सध्या दाखल झालंय। रायगडमधल्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका, तर पावसामुळे एकाचं घर सध्या कोसळलेलं आहे। 7 दिवसामध्ये उजनीमध्ये वाढलं 12 टीएमसी पाणी। दौंड बंधाऱ्यामधून उजनी धरणामध्ये 24,106 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। धुळे शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढलं। वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे सुद्धा उडून गेलेत। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही आहे।